सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. आत्ताच एक भावनिक अशी पोस्ट पाहिली, ती इंदोरीकर महाराज यांची आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या 8 दिवसामध्ये सलग मी आणि माझं कुटुंब, माझे लेकरबाळ यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. लोकांच्या जेव्हा मी ह्या कमेंट्स पाहतो तेव्हा मला असं वाटतं की आता मात्र इंदोरीकरांनी म्हणजे मी स्वतः आता थांबलं पाहिजे. आता मी 2-1 दिवसात अशी एक पोस्ट व्हायरल करणार आहे, अशी एक क्लिप व्हायरल करणार आहे जिच्यामध्ये मी कीर्तन करणं सोडणार आहे असं निर्णय त्यांनी असं त्यांचं वक्तव्य आहे की मी असा निर्णय घेणार आहे. आणि लगेच आता काही दिवसांमध्ये मी तशी पोस्ट टाकणार आहे की मी इथून पुढे कीर्तन करणार नाही. अतिशय भावनिक होऊन महाराज बोलतायत अशी ती क्लिप आहे. आणि तशा पद्धतीने त्यांनी ते दुःख, स्वतःच्या वेदना, स्वतःच्या दुःख त्यातून व्यक्त केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे या ठिकाणी की जी तळमळ एक वडील म्हणून, एक बाप म्हणून जी तुमची तळमळ आहे महाराज, तीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाची आहे. कारण त्यांचं तोंडचं वाक्य असं आहे की तुम्ही काय घोडे लावायचे ते मला स्वतःला लावा, पण माझ्या लेकरा बाळांवर बोलू नका. मग हा जो बाप आहे तुमच्यामधला, तोच महाराष्ट्रातला बाप आज व्यक्त होतोय. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं या अगोदरच. ही वेळ का आली? कारण महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती, आता तुम्ही पहा, मी स्वतः सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे की महाराजांनी निदान ते जे काही बोलतात त्यातलं 10% तरी त्यांनी आचरणात आणायला पाहिजे होतं. आणि महाराजांनी साखरपुडा कशा पद्धतीने करायला पाहिजे होता वगैरे. कारण जेव्हा तुम्ही लोकांना सांगता तेव्हा त्यातलं तुम्ही आपल्याकडं अशी म्हण आहे की उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. म्हणजे तुम्ही कृतीतून दाखवून देऊ शकता लोकांना, बोलून उपयोग नाही. त्यामुळं तुम्ही काय कृती करता हे खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये वावरता. आणि इंदोरीकर महाराज हे महाराष्ट्रातलं आजही म्हणजे टॉपला असलेलं, प्रसिद्धीच्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं नाव आजही आहे. आणि अशी व्यक्ती मग अशा पद्धतीने विरोधाभास असेल तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये, त्यामुळं लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एक बाप म्हणून तुमची जी आज तळमळ आहे तीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाची होती तुम्हाला ऐकताना. कारण मागील 30 वर्षापासून तुम्ही कीर्तन करता, पण प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही जेव्हा लोकांच्या लेकराबाळांवर बोलता, एखाद्याची मुलगी पळून गेली समजा, ठीक आहे, मग बाप पोलीस स्टेशनला जातो आणि बाप म्हणतो की कंप्लेन घ्या, आमची मुलगी पळून गेली, कंप्लेन लिहा, आणि त्या बापाला झोडपून काढला पाहिजे. महाराज असं कधीच नसतं. कोणत्या आईवडिलांना वाटतं सांगा की माझं लेकरू पळून जावं? असं कोणत्या आईवडिलांना वाटत असतं की आपलं लेकरू पळून जावं? तुम्हाला काय माहिती आहे व्यथा? ज्या आईवडिलांची मुलं पळून जातात किंवा ज्या म्हणजे वडिलांची मुलगी पळून गेली त्या बापावर काय वेळ असते हे त्याच बापाला माहीत असतं. तुम्हाला कधी त्यातला अनुभवच नाही म्हणून तुम्ही तसं बोलता. आणि जेव्हा तुम्ही 1000-2000 लोकांसमोर हे वक्तव्य करता त्यावेळी जर तिथं एखादा बाप असेल तर त्या बापावर काय वेळ असेल याचं तुम्हाला कधीच म्हणजे तुम्ही ते जाणूनच घेतलं नाही, म्हणून तुम्ही इतके बिनधास्त बोलत होतात. आणि तेच बाप आज व्यक्त होत आहेत. बरं ठीक आहे, पळून किती मुली जातात? तुम्ही आज पहा, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीच्या, कुठल्याही समाजाच्या असू द्या, 1, 2, 4, 5% आपण समजू 5% मुली महाराष्ट्रामध्ये पळून जाऊन लग्न करतात. पण 95% मुली महाराष्ट्रामध्ये आजही आहेत ज्या केवळ आईवडिलांच्या इच्छेखातर आणि जो मुलगा ते म्हणतील त्या मुलाशी मुली लग्न करतात. 95% मुली महाराष्ट्रामध्ये आजही आहेत ज्या आईवडिलांच्या इच्छेखातर लग्न करतात. मग त्या मुलींबद्दल तुम्ही कधीच व्यक्त झाले नाहीत. कधी एखाद्या कीर्तनात तुम्ही अशा मुलींचं कौतुक केलं नाही की मुलगी खरोखरच आज महाराष्ट्रामध्ये अशा मुली आहेत की त्या आईवडिलांच्या इच्छेखातर लग्न करतात. अशा किती मुली आहेत? तुम्ही कधी बोलले अशा मुलींविषयी? कधीच नाही. मग हे जे काही आहे, आणि हे महाराष्ट्रात आज तुम्हाला वाटत, म्हणजे प्रत्येकाला वाटतं इंदोरीकर महाराज हे खूप मोठं नाव आहे, मी तुम्हाला सांगते. पण हे का झालं याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करतोय. आता वेगळ्या दृष्टीने मी पुन्हा महाराजांना ट्रोल करते असं नाही, पण हे जे काही झालं ते का झालं याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत.
की जसं आता महाराज म्हणतात एका कीर्तनामध्ये की पार्वतीने गुरुवार धरला आणि शंकर आला काळी कॅरी बॅग घेऊन, दुर्गे दुर्गट भारी. अहो, एखादी कष्टकरी शेतकरी महिला दिवसभर काबाड कष्ट करते, उपाशी राहते, उपवास धरते. कशासाठी? तर तिच्या आयुष्यामध्ये कुठून तरी देवाचं केल्याने, देवाधर्माचं उपास तापास पोथी पुराण केलं तर कदाचित आपल्या संसारामध्ये बदल घडेल, आपला नवरा सुधरेल यासाठी. आणि जर ती महिला दिवसभर उपवास करीत असेल आणि दिवसभर कष्ट करून उपवास करीत असेल, देवाची आरती करत असेल आणि तेवढ्यात तिचा नवरा हातात काळी कॅरी बॅग घेऊन दारू पिऊन येत असेल, तर काय भावना असतील त्या महिलेच्या? कधी विचार केलाय याचा? कारण आपण पाहतो, मी सामाजिक क्षेत्रात काम करते म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी सुद्धा स्वतः हबप आहे, मी कीर्तन प्रवचन करते, पण त्याहीपेक्षा मोठं माझं सामाजिक काम आहे. मी तळागाळातल्या महिलांचे अनेक प्रश्न मी जाणून आहे, कारण मी त्यांच्यासाठी काम करते. तर यांच्या हे जे काही आहे हे टिंगल टवाळी करण्याचे प्रश्न नाही आहेत महाराज. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टिंगल टवाळी करण्याच्या नाहीत, तरी सुद्धा तुम्ही त्याला त्यामध्ये बसवलं आणि त्याची सुद्धा टिंगल टवाळी केलीत. दुसऱ्याच्या दुःखाची, दुसऱ्याच्या वेदनांची तुम्ही टिंगल टवाळी केलीत. एखादा म्हणजे वडिलांची, एखाद्या बापाची मुलगी पळून जाते आणि त्याची तुम्ही टिंगल टवाळी केलीत. मोबाईलमुळं जग खराब झालं, मोबाईलमुळं दुनिया बिघडली, ठीक आहे ना, मान्य आहे. पण जेव्हा ते कधी बोलू शकतो आपण? जर आपण स्वतः मोबाईल पाहतच नाहीत, आपण स्वतः मोबाईल वापरतच नाहीत. असे कितीतरी हबप आहेत जे मोबाईलवर बोलतात, पण त्यांच्या स्वतःकडे 2-2 मोबाईल असतात. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. मग तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्यांना सांगण्याचा ह्या सगळ्या गोष्टी, जेव्हा तुम्ही स्वतः मोबाईलपासून दूर राहू शकत नाहीत? तर मग तुम्ही का बोलता मोबाईलवर, जेव्हा तुम्ही स्वतःच मोबाईलपासून दूर राहू शकत नाहीत? शांताबाई सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, हे सगळं मोबाईल पाहिल्यावरच महाराजांना माहीत झालं ना की नेमकं आता आपण पाहतो की ज्या गोष्टी सोशल मीडियामध्ये अगदी ज्याला काय म्हणतो आपण ट्रेंडिंग असतात त्या त्यांच्या कीर्तनामध्ये असतात. ज्या ज्या गोष्टी, जे गाणे ट्रेंडिंग आहेत, मग सैराट आलं, आरची आली, परशा आला, हे आलं ते आलं, मग शांताबाई आली, सोनू तुझा भरोसा, काय काय असेल जे ट्रेंडिंग आहेत ते कीर्तनात येतं. याचा अर्थ महाराज मोबाईलचा वापर तेवढाच करतात जेवढा तुम्ही आम्ही करतो. मग तुम्ही जेव्हा स्वतः अशा, तुम्हाला काय अधिकार आहे बरं इतरांवर, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बोलता? आणि मग हेच सगळं आहे जे आज व्यक्त होत आहे. आज महाराष्ट्रात, आज तुम्ही सांगा, प्रचंड भयानक आहेत त्या कमेंट्स. जर आपण वाचल्या, हजारोच्या संख्येने व्हिडिओ पडलेले आहेत आणि लाखोंच्या कमेंट्स आहेत. त्यामध्ये अगदी मोजक्या आहेत की ज्या एक त्यांच्या बाजूने असतील किंवा त्यांच्या समर्थनार्थ असतील. मी स्वतः सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याला आत्तापर्यंत 20,000 व्ह्यूज आहेत. आणि त्यामध्ये ज्या कमेंट्स आहेत तुम्ही जर बघितल्या तर 2च कमेंट्स अशा आहेत की त्यांच्या मुलीची हौस म्हणून त्यांनी केलेलं आहे ते, आणि कुणाचाही सत्कार केला नाही अशी एक कमेंट आहे. बाकी तुम्हाला सांगते सगळ्यांनी त्याच पद्धतीच्या कमेंट केलेल्या आहेत की महाराज इतके दिवस लोकांना हे सांगत होते, ते त्यांनी स्वतः का नाही करून दाखवलं. आणि हे आहे, आपण त्याच जगात राहतो, ज्या जगाविषयी आपण बोलतोय ना त्या जगात आपण राहतो, त्याचा आपण एक भाग आहोत. आता मलाही मुलं आहेत, मुली आहेत, मी कधीच अशा गोष्टींवर बोलत नाही, कारण आज मी माझ्या परीने सगळे संस्कार दिलेले आहेत, माझ्या पद्धतीने मी त्यांचं पालन पोषण त्या दिशेने केलेलं आहे. पण इथून पुढे ते बाहेरच्या जगात आहेत, आज ते काय वागतील काय सांगता येत नाही ना. बाहेर आहेत ते, आणि बाहेरच्या जगामध्ये नेमकं काय म्हणजे त्यांच्यासोबत होणार आहे ते आपण जसं बोलतोय तसंच ते वागणार आहेत असं नाही आहे. यामध्ये खूप बदल होणार आहे. कारण आज पाहतो, तुम्ही म्हणता की ती नवरी म्हणजे हा आठवा आजोबान, हे ती फटीत चमकीन, भांगात चमकीन, इकडं चमकीन, नाही, हे चालू आहे आजकाल. याच्याशिवाय लग्न म्हणजे हाऊस आहे त्या पोरीची. भांगात चमकी लावणं, ते ड्रेस घालणं, तशा पद्धतीची साडी घालणं, शालू घालणं, किंवा बहारो फुल बरसाओ ते गाणं लावून आत एंट्री करणं, ही त्या मुलीची हाऊस आहे. आणि त्या मुलीची हाऊस पुरविण्यासाठी त्या बापाने कर्ज काढलेले. जे आजकाल म्हणतायत ना काही लोक की कर्ज काढून लोक करतात, तर का करतात? कारण तुम्हाला जेवढं तुमच्या मुलीबद्दल जेवढी तुमची तळमळ आहे, जेवढी हाऊस, लेकराच्या हौशीचं मोल तुम्हाला आहे, तेवढंच प्रत्येक बापाला आहे. आणि मग ज्या बापाजवळ पैसा नाही तो बाप निश्चितच कर्ज काढतो, दुसरा पर्यायच नसतो की नको, पण आपल्या लेकराची हौस कमी पडायला नको कुठं आपण, म्हणून तो बाप कर्ज काढतो आणि कर्ज फेडत बसतो, पण स्वतःच्या मुलीची हौस पूर्ण करतो. आणि मग हा आज जो व्यक्त होतोय ना महाराष्ट्रातून, तोच बाप आहे जो तुम्हाला आरसा दाखवतोय.
बाकी काहीच नाही. मी तुम्हाला सांगते, फक्त लोक तुम्हाला आरसा दाखवत आहेत. कारण आत्तापर्यंत तुम्ही म्हणतात 30 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. 30 वर्षापासून तुम्ही जे जे काही लोकांना दिले ते तुमच्याकडे परत येते आज. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच दिलेलं नाही महाराष्ट्राला. आणि हे जे जे काही तुम्ही दिलंय ते आज तुमच्याकडे परत आले. आणि लोकांनी फक्त आरसा दाखविण्याचं काम केलेलं आहे की महाराज हे असं असं आहे. फक्त ते कळायला मात्र आत्तापर्यंत कुठलीच अशा पद्धतीची घटना घडलेलीच नव्हती, म्हणून ते चालू होतं. नाहीतर तुम्हाला सांगते कधीच नाही. आता आमच्या गावात सुद्धा 2-3 वेळा म्हणजे महाराजांची कीर्तनं झाले. मी तिथं कधीच गेले नाही. कारण एक सुज्ञ जो म्हणजे श्रोता असतो तो कधीच अशा ठिकाणी जात नाही. तिथे जाणाऱ्या लोकांची तुम्ही पहा मानसिकता काय असते, की आजकाल आपण पाहतो कीर्तनाचं तर म्हणजे संप्रदायात आणि कीर्तनात म्हणजे कीर्तन परंपरेचंच वाटोळं झालेलं आहे. जवळजवळ 90% झालेलं आहे. उगं काहीतरी चांगले कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये आहेत तर ते अगदी बोटावर मोजणे इतके आहेत. अगदी वाटोळं झालेलंच आहे पार. पण अशात सुद्धा की तिथं जाणारा जो श्रोता वर्ग असतो तोच असतो ज्याला टिंगलटवाळी आवडते. जे म्हणतात की चला 2 तास आज इंदोरीकराचं कीर्तन आहे, चला. गाड्याच्या गाड्या खेड्यापाड्यातून आजूबाजूच्या जमा होतात लोक. का? कारण तिथं काहीतरी आज हसायला मिळणार आहे, काहीतरी असं टिंगलटवाळी ऐकायला मिळणार आहे, काहीतरी नकला शकला बघायला मिळणार आहेत, यासाठीच आलेले असतात. तिथं बसलेला श्रोता वर्ग अतिशय सुज्ञ किंवा ज्याला खरंच संप्रदायाबद्दल ओढ आहे, खरंच देवाधर्माबद्दल, अध्यात्माबद्दल, संतांच्या विचाराबद्दल काहीतरी घेणं आहे, असे नसतातच. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होणं म्हणजे हे खूप उशिरा झालं. का? कारण आत्तापर्यंत अशी घटना घडलीच नव्हती. आणि हे जे काही बोलतायत ना लोक व्यक्त होत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहेत. एक विशिष्ट असे नाही. आता काल परवा मी परत एका जणाची क्लिप पाहिली की महाराजांना जाणीवपूर्वक काही लोक ट्रोल करत आहेत. यात कसल्या जाणीवपूर्वक ट्रोलिंगचं काय आलं या ठिकाणी? किंवा माझा काय स्वार्थ असणार आहे? जेव्हा मी व्हिडिओ टाकला त्यावेळी मी अनेक महाराज लोकांवर या अगोदरही बोललेली आहे. मला तर मध्ये एक व्हिडिओ डिलीट करावा लागला कारण त्या महाराजांनी मला विनंती केली की काही करा म्हणे ताई, प्लीज माझा तेवढा व्हिडिओ डिलीट करा, माझ्यावर फार परिणाम होतोय माझ्या तारखांवर, असे फोन येतात. तर त्यावेळी मी डिलीट केलं. तसं जर असतं ना मला असं वाटलं असतं की मला यूट्यूबमधून पैसा मिळतो, मी का हे डिलीट करू, मी लगेच डिलीट केलं. मला जाऊ द्या, बिचारा म्हणतोय की माझं फार नुकसान होतंय, मी ते डिलीट केला तो व्हिडिओ. तर असं नाही. पण हे जे काही आहे ना तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा खेळ केला म्हणून हे अशा पद्धतीने झालेलं आहे. आज तुम्ही पहा, एक व्यक्ती येतो आणि म्हणतो की हा घ्या पेढा, मला मुलगा झाला. मग मुलगा झाला तुमचा काय सत्कार करू आणि तुम्ही काय पराक्रम केला, अरे कुत्र्याला रंग बदलून 8 होते. म्हणजे दुसऱ्या एखाद्याचा आनंद आहे की मला मुलगा झाला आणि त्याच्या ज्या भावना आहेत, त्याच्या ज्या फिलिंग्स आहेत, त्याच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही त्याची बरोबरी कुत्र्याबरोबर करता. कुत्र्याला रंग बदलून 8 होते म्हणता आणि तुम्ही काय पराक्रम केला. म्हणजे दुसऱ्यांच्या भावनाची तुम्ही कधी कदर केलीत? तुम्ही ज्या पद्धतीने आत्तापर्यंत व्यक्त झालात ना महाराष्ट्रात, तोच महाराष्ट्र आज या ठिकाणी व्यक्त होत आहे. आणि अजूनही सगळ्यात घातक गोष्ट ही आहे की लहान लहान बालकीर्तनकार आहेत. मी तर म्हणते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1000 असे बालकीर्तनकार आता आहेत जे म्हणजे सेम टू सेम इंदोरीकर महाराज यांना कॉपी करतात. तेच डायलॉग स्वतःच्या कीर्तनामध्ये वापरतात आणि त्याच पद्धतीने ते बटणं काढून इथं अशी छाती चोळायची, हे मांड्यात थोपटून कीर्तन करायचं, हे असे आवभाव म्हणजे ते हातवारे वगैरे करायचे. लहान लहान मुलं त्या पद्धतीने वागू लागलेले आहेत आज. मग तुम्ही सांगा येणारी पिढी याला म्हणजे हे म्हणजे कीर्तन आहे. आता त्यांचा काय समज झाला? सगळ्यात जास्त काय चालतं? सगळ्यात जास्त म्हणजे संतांचा विचार, अभंग सोडवणं, अभंगाचं निरूपण, याशी काय घेणं देणं नाही. सगळ्यात तारखा जास्त कोणाच्या असतात? इंदोरीकर महाराजांच्या. इंदोरीकर महाराज काय बोलतात? टिंगलटवाळी, जोक, पिक्चरचे गाणे, हिरो हिरोईन, आर्ची परशा, सासू सुना आणि ह्या सगळ्या गोष्टी. मग आपणही तेच केलं पाहिजे. कारण पैसा कशातून मिळतो? तर ह्या गोष्टीतून मिळतो. प्रसिद्धी कशातून मिळते? ह्याच्यातूनच मिळते. कीर्तन कशातून जास्त तारखा लागू शकतात? यातूनच लागतात. मग त्यांनी तो मार्ग निवडलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक बाल कीर्तनकार आहेत जे त्यांना कॉपी करत आहेत आणि तेच ते पुन्हा आता बोलू लागलेले आहेत आणि त्यांच्या तारखा सुरू झालेल्या आहेत. म्हणजे एकच नाही, आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक इंदोरीकार त्यामुळे तयार झालेले आहेत.
तर हे खरंच कुठंतरी थांबायला पाहिजे होतं. महाराजांनी जो निर्णय घेतलेला आहे की ते म्हणतात मी खरोखरच खूप म्हणजे वैतागून गेलो आणि मला म्हणजे परेशान झालो या 10 दिवसामध्ये. लोकांनी मला म्हणजे इतकं ट्रोल केलं आहे. तर हे ट्रोलिंग जे आहे ते मुद्दाम होऊन किंवा कुणी हे करून केलेलं नाही महाराज, किंवा कोणाचं काही पैसे देऊन घेऊन वगैरे नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीच प्रतिक्रिया आहे. फार मोजके लोक आहेत. आता काही लोक समर्थनार्थ व्हिडिओ टाकत आहेत की आमचं महाराजांना समर्थन आहे. असू द्या ना, समर्थन असू द्या, पण मी एक महाराष्ट्राचा जो कमेंट्स करणाऱ्यांबद्दल तुमचं जे मत आहे त्यावर या ठिकाणी बोललेले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे व्हिडिओ पडलेले आहेत त्याच्या खालच्या तुम्ही फक्त कमेंट्स वाचा आणि त्या कमेंट्सच्या द्वारे तुम्हाला कळेल की तुमचे महाराष्ट्रामध्ये म्हणजे नेमके श्रोते म्हणून तुम्हाला जे लाभलेले होते ते कोण लोक होते आणि जे तारखा घेत होते त्या लोकांनी कशाच्यासाठी तुमच्या तारखा घेतल्या होत्या. त्यांना नेमकं मनोरंजन पाहिजे होतं का, सांप्रदायिक कीर्तन पाहिजे होतं का, काही अध्यात्म संतांचे विचार, याचा आता खरोखरच विचार म्हणजे विचार करण्याची वेळ निश्चित आलेली आहे. आता मी कोणाला सल्ला द्यावा यापेक्षा मी मोठी नाही. मला कोणाचं मनही दुखवायचं नाही आहे. कोणाच्याविषयी माझ्या मनात अजिबात कोणाविषयीही कुठलाही म्हणजे द्वेष नाही आहे. हे सगळं बोलताना केवळ एका गोष्टीचं स्पष्टीकरण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांना ट्रोलिंग का होतंय याचं विश्लेषण फक्त आपण इथं केलेलं आहे. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.